LDTV मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर। आशाताई बुचके ताई कोण? आता जिल्हा परिषदेची निवडणूक आली, आता इथं आशाताई बुचके, गुलाबशेठ पारखे, तुमच्या वडदचे संतोषदादा चव्हाण, संध्याताई भगत हे पण निवडणूक लढवतात. कोण निवडून येईल काय वाटतं? आता त्याचं कसं सांगता येईल कोणी. आपण एक महिला म्हणून काय वाटतं की निवडून येणाऱ्यांनी कामं केली पाहिजे की नाही? हा, करायला पाहिजे काम. हा, करायला पाहिजे काम. निवडून जे येईल त्यांनी करायला पाहिजे काम ना. आता हे निवडणुकीला सामोरे जाणारे उमेदवार आहे, कोणाची नावं माहिती आहे? काय नाव आहेत भरपूर माहिती, पण काय कोणाची नावं घ्यायची आता असे. पण काम कोणाचं चांगलं वाटतं बघा? आशाताई बुचके, गुलाबशेठ पारखे, संतोषदादा चव्हाण की संध्याताई भगत? हो, सगळ्यांची चांगली आहेत. हो. तुम्ही वडस गावात राहता का? सुभाषवाडी, विठ्ठलवाडी? सुभाषवाडी. तिकडे काय काय कामं झाले, काय राहिले? आता रस्त्यांची कामं झाली ना. आता रस्त्याचे काम झाले, अजून तिथं व्हायचे काय मंजुरी झालेली जणू रस्त्याची, अजून होणार आहेत काम. तुम्हाला हे उमेदवार माहिती आहेत का? आशाताई बुचके, गुलाबशेठ पारखे, संतोषदादा चव्हाण? आहे माहिती आहे. कोणाचं काम चांगलं वाटतं? सगळीच करतात काम. आता सगळे काय आहे, आशाताई करते, हे पण करतात, संतोषदादा करते, सगळी करतात काम. तर कोण निवडून येईल काय वाटत? आता ते मी बोलबाला तुमच्याकडे कोणाच जास्त बोलबाला, कोणाचं जास्त नाव घेतलं जाते? हे आपले दादाच जास्त प्रचार वाटतो. दादा संतोषदादा, संतोषदादा, हे आपला गुलाबशेठ पण, परत आशाताई बुचके, तिघांची नाव घेतली. आणि हे काय नाव, संध्याताई भगत, ते ऐकून नाही एवढं, पण हाय खानापूरच्या ना. हाय ऐकून आहे. संध्याताई भगत ऐकून आहे. आणि हा आपला काय नाव येणं मला, शरददादा सोनवणे, ते पण. शरददादा आमदार आहेत. आता त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा मार्गदर्शनाखाली संतोषदादा निवडणूक लढवतात. बरेच चांगले उमेदवार रिंगणामध्ये किंवा निवडणूक लढवणारे. आता आपल्याला का बोलायचं आहे तर हे आपण निवडून देणार, मतदान करणार. हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या रस्त्याचे प्रश्न असतील, पुलाचे प्रश्न असतील, सभागृह असेल, मंदिरं असेल, शाळा असेल, स्मशानभूमी असेल, अशी जी काही विकास कामं करण्याचा अधिकार त्यांच्याकडे असतो, निधी वगैरे आणतात. तर मग आपण मतदान करताना पण विचारपूर्वक केलं पाहिजे. जे काम करणार त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. काय तुमच्या गावात कोणाची चर्चा आहे जास्त? म्हणजे आता बघा, आशाताई बुचके, गुलाबशेठ पारखे, आपले संतोषदादा चव्हाण आणि संध्याताई भगत हे 4 उमेदवार सध्या जिल्हा परिषदेसाठी आहे. कोणाचा जास्त नावाचा दबदबा वाटतो? आशाताई आणि तो कोण सोनवणे, तो ते आमदार आहेत, ते नाही इकडं. आशाताईच वाटते. तुम्ही मुख्य वडस गावात, विठ्ठलवाडी, सुभाषवाडी. काय ताईंबद्दल काय माहिती आहे? ताईंबद्दल ना आहे सगळी माहिती आहे, पण कसं आहे, ताईंनी खूप केलेले, खूप केले. आता कार्यक्रम घेतला होता, गेले होते का तुम्ही? देवळात, तिथं मंदिरात मस्त कार्यक्रम झाला. जागा भेटली होती का? बसायला गर्दी जास्त, लय गर्दी होती. फार देवळात माणूस मात नव्हतो, देवळाच्या बाहेर माणसं. नाही, चांगलं झालं. बक्षिसे असं लांब गेले, चांगले कार्यक्रम चांगला झाला. पण एक महिला म्हणून कोणाच्या हातात नेतृत्व द्यायला तुम्हाला आवडेल? कोणाच्या निवडून द्यायला आशाताईच. आता ही जी निवडणूक आहे, मतदान करताना म्हणजे तुमच्यासारख्या महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक, तरुण असतील, मतदान करताना पक्ष पाहावा, तो व्यक्ती पाहावा की त्यांनी केलेली विकास कामं पाहिजे? काय पाहिजे नेमकं? तेच मतदानाचं आपलं विकास कामं पाहिजेत आपल्याला. आपल्या गावचा हे झालं पाहिजे, विजय झाला पाहिजे, असं. बाकी काय तुमच्याकडे काय प्रश्न आहेत, म्हणजे समस्या काय मागणी कराल तुम्ही जे कोणी निवडून येईल त्याच्याकडं?
काय आपला गावचा विकासच झाला पाहिजे. काय 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 आता रस्ते बाकी आहेत, पूल बाकी आहेत, रस्ता झाला पाहिजे, रोड झाला पाहिजे. गावापासून वर जायला रस्ता त्याच्यामुळं आम्हाला ते हे करी असं ताई बुचके हे करीत. आमच्या इथं मंडप जो घातला तर तिनंच घातला. काय मंदिराचा? हा, गणपतीचं मंदिर आहे ना, त्याचा मंडप तिनंच घातला. त्याच्यामुळं बहुतेक सुधारणा म्हणजे आपल्या एवढ्या परिसरात बहुतेक सुधारणा केली. चांगले म्हणजे काम बिम करते, चांगली करते. आई आता निवडणूक आली जिल्हा परिषदेची, मग कोणाला निवडून द्यायचं? आशाताई आहे, गुलाब शेठ, संतोष दादा, संध्याताई? आशाताई बुचके आणि गुलाब पारखे या दोनलाच. पण आपल्याला मतदान तर एकच करायचंय ना. मग एकच होणार ना, एकच होणार ना. कोण एकच? कोणाला? आशाताई बुचके. आशाताई बुचके. आशाताई बुचक्यांनाच. ताई कोण? आशाताई खर तर महिलांचा जो कल आहे तो आशाताईंच्या बाजूने आपल्याला वडस गावामध्ये प्रामुख्याने दिसून येतोय. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये विकास कामं झाली पाहिजेत किंवा सभागृह वगैरे काहीतरी केलं ना काम. अजून जर झाल्या ताई जिल्हा परिषद सदस्य पुन्हा 5व्यांदा 20 वर्ष ते नेतृत्व करतात, काय मागणी काय कराल? मागणी काय आहे, रोडचीच मागणी करू, रोडचीच मागणी. काही गरिबांना गावठाणापासून सुभाषवाडी का तिकडे पर विठ्ठलवाडी? नाही, आपली सुभाषवाडी पर्यंत. पैसे बंद झाले त्यांना चालू करा म्हणा. पैसे नाही ती काय काहींची लाडके बहिणींची, मग पैसे येते नाहीत ना, मग नाही तर करायचे सगळ्यांचेच बंद करा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, पण त्याच्यात काही नियम अटी शिथिल केल्या होत्या, मग कमी केल्या. ज्याच्या नावावर आहे त्याला काय नाही समजा, पण ज्याच्या नावावर नाही काय त्याला द्यायला पाहिजे ना 100%. आणि मग ज्याला काय नाही, आता जे काय काहींचे 4-4, 6-6 खाते त्यांना पैसे येतात, आणि ज्यांना एकच खाते त्यांचं पैसे बंद का होतात. तुमचं चालू आहे का बंद झालं? नाही, बंद आहेत माझे पैसे. काय अडचण आली? चालू आहे. मग तेच तर काय अडचण आली, मग माझं एकच खातं असणार नाही, मला काय अडचण आली मग. खाता बँकेमध्ये का? हा, कॅनरा बँकेत आहे. तुमचं नाव काय आहे का प्रॉपर्टी? काय नाही, काय नाही, काय नाही, काय जर ते चालू करून घ्यायचं असेल ते कागदपत्र पूर्तता केली की होतं ते? हा, केलं ना. दोन वेळा केलं, लिंक केलं कार्ड मी, तरी पण नाही आली. काय अडचण काय वयाची सांगितली, उत्पन्नाची? वयाची सांगितलं, वय नाही आहे माझं एवढं. मग काय होईल, त्याची कागदपत्रांची पूर्तता करा. ते KYC करून घ्यायला लागतं. KYC केल्या होईल ना? केली KYC केली ना, ते अपडेट करायला लागतं थोड्या दिवसांनी. ते केलं की मग पैसे जरी तुमचे पेंडिंग असले तरी ते एकदम येतात. असं ना, बरं चालेल ना, मी करणार मग KYC आता. LDTV मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री गार्डन, सावरगाव.